तर इकडे नवी मुंबईला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। प्लॅन सिटी अशी ओळख असलेल्या नवी मुंबईमध्ये अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे वाहतुकीची ही मोठी कोंडी झालेली होती। पाहूयात आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी या संदर्भात घेतलेला हा आढावा। आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये फटका हा विशेषतः रेल्वे गाड्यांना बसलेला आहे। ही मेंगलोर एक्सप्रेस आहे जी सकाळी या ठिकाणी मेंगलोरवरून मुंबईला पोहोचणार होती, मात्र गेली 3-3.5 तास झालं ही रेल्वे इथे रखडलेली आहे। तुम्ही समोर जे दृश्य पाहताय समोर आहे ते पलीकडे कळंबोली रेल्वे स्टेशन आहे आणि तुम्ही पाहता की संपूर्णपणे हे पाणी पूर्णपणे पटरीवरती भरलेलं आहे। कळंबोली भागामध्ये सकाळी मुसळधार पाऊस पडला होता आणि त्याचाच मोठा फटका आता या संपूर्ण कळंबोली परिसरात बसलेला आहे। गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे आणि काही ठिकाणी गुडघ्याच्या वर सुद्धा हे पाणी गेलेलं आहे। तुम्ही संपूर्णपणे हा रस्ता बघताय, हा मेन रस्ता आहे कळंबोली मधला, हा रहिवासी एरिया आहे, रहिवासी भाग आहे आणि संपूर्णपणे हा रस्ता या ठिकाणी तुम्हाला पाण्याने भरलेला दिसतोय। पहिलाच पाऊस आहे आणि याच पहिल्याच पावसामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या कामाची पोलखोल झालेली आहे, कारण संपूर्ण कळंबोलीमध्ये आहे ते नाले सफाई, गटर सफाई योग्यरित्या झालेली नाहीये। त्याचबरोबर अनेक कामं जे आहेत, रस्त्याची कामं आहेत, फुटपाथची कामं आहेत, ते अद्याप चालू आहेत आणि त्याचाच फटका आहे तो या ठिकाणी पावसात बसलेला आहे। त्यामुळे संपूर्ण कळंबोली आहे ही जलमय झालेली आहे, कारण कामं सुरू असल्यामुळे त्या संपूर्ण कामाची रेती खडी आहे ती त्या ठिकाणी कुठेतरी नाले गटारामध्ये गेलेली आहे, त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा झालेला नाही आहे। त्यामुळे 30 मे पर्यंत डेडलाईन असते कामं संपवायची, मात्र जुलै आला तरी या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेची कामं संपलेली नाहीत आणि त्याचाच कुठेतरी फटका हा कळंबोलीमध्ये बसलेला आहे आणि संपूर्ण कळंबोली ही जलमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विनय राजभरसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा